मला एका जणाने SMS पाठवला. काय SMS पाठवला राजूजी? मला SMS असा पाठवला की म्हणाले चांगलं झालं शोले पिक्चर मध्ये ठाकूरनी त्या गब्बर कडनं रामगडला सोडवण्याकरता जय आणि वीरूला बोलवलं. त्यांनी जय आणि वीरूच्या ऐवजी जर रामगड सोडवण्याकरता केजरीवाल यांना बोलवलं असतं तर केजरीवालांनी गब्बरशी युती करून रामगडचे सरपंच झाले असते. आणि म्हणून आता काँग्रेस नाही, आता राष्ट्रवादी नाही, आपचं तर अस्तित्व नाही. आता केवळ एक आणि एक महायुती आणि त्या महायुतीचे 5 नेते मिळून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून आपण आपला प्रचार सुरू केलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो आता या महायुतीच्या माध्यमातून या घोटाळेबाजांना आपण पदावरनं काढल्याशिवाय राहणार नाही. आज काय अवस्था आहे या महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्राची सिंचन क्षमता 0.1% वाढली. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा सिंचन घोटाळा झाला. मला कोणीतरी विचारलं सिंचन घोटाळा झाला म्हणजे नेमकं काय झालं? मी त्याला सांगितलं आमच्या महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे एक मंत्री अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेच्या मंत्र्याला भेटल्यानंतर त्यांनी त्यांना घरी चहा प्यायला बोलवलं. त्या ठिकाणी जाऊन चहा प्यायले आणि चहा पिताना त्याचं सगळं वैभव पाहिलं आणि त्या मंत्र्याला म्हणाले तुमच्या देशात तर मंत्र्याला फारच वैभव आहे. तो म्हणाले सरकारचं वैभव नाही. मग म्हणे नेमकं काय आहे? म्हणे चला पाठीमागे. त्यांना पाठीमागे घेऊन गेला. म्हणाला बघा त्या ठिकाणी तो पूल दिसतोय. म्हणे दिसतोय. त्या ठिकाणी नदी दिसते. म्हणे दिसते. म्हणे त्याच्यावर पूल दिसतोय. म्हणे दिसतोय. म्हणे त्यातले 10% खाल्ले आणि हे सगळं वैभव तयार केलं. आता राष्ट्रवादीचा मंत्री होता त्याला तर गुरुमंत्रच मिळाला. आपल्या ठिकाणी परत आला आणि परत आल्यानंतर 1 वर्षानं तो अमेरिकेचा मंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. साहजिक राष्ट्रवाद्याच्या मंत्र्याच्या घरी चहा प्यायला गेला तर त्याच्या लक्षात आलं ओबामापेक्षा मोठा याचा महाल, 200-400 नोकर चाकर. तो म्हणाला अरे तुम्ही तर म्हणत होते भारत गरीब देश आहे, मग हे एवढं कसं जमलं? म्हणे तुम्हीच तर गुरुमंत्र दिला. म्हणे म्हणजे काय? म्हणे चल पाठीमागे घेऊन गेला. त्या मंत्र्याला म्हणाला त्या तिथे नदी दिसते. म्हणे दिसते. म्हणे त्याच्यावर पूल दिसतोय. म्हणे नाही दिसत. म्हणे कसा दिसेल? 100%. मित्रांनो, या महाराष्ट्रातला जो सिंचन घोटाळा झाला सर्वच्या सर्व पैसे अजित पवारांच्या तिजोरीत गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी राहिलं पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी निर्धार करायचा आहे या महाराष्ट्रातला लुबाडणारे जेवढे लालू आहेत त्या सगळ्या लालूंना जेलमध्ये टाकल्याशिवाय आता महायुती स्वस्थ. एक राजीव गांधी जीवनदायी योजना या सरकारनं सोनिया गांधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि मग सोनियाजींनी सांगितलं ही गरीब महिला आहे, या महिलेला तिचं ऑपरेशन करता येत नाही म्हणून आता आम्ही हिला हेल्थ कार्ड देतोय. आणि मग तिला असं जवळ घेतलं. आमचे पृथ्वीराज चव्हाण असे, अजित पवार असे त्यांनी हसत फोटो काढले आणि 2 दिवसांनी लक्षात आलं जिला गरीब महिला म्हणून हेल्थ कार्ड दिलं होतं त्या गरीब महिलेचा 8 खोल्यांचा बंगला होता. तिच्या घरामध्ये AC होता, तिच्या घरामध्ये फ्रीज होता, तिच्या घरामध्ये गाडी होती आणि लाखो रुपयाचं उत्पन्न तिच्याकडे येत होतं. हे सरकार असंच आहे, गरिबांच्या नावावर योजना तयार करतं, ती गरिबांपर्यंत पोचू देत नाही. सगळेच्या सगळे पैसे यांचे कच्चे बच्चे खाऊन टाकतात आणि गरिबांची अवस्था ही नेहमी तशीच राहते. मित्रांनो, आज या ठिकाणी महायुतीने निर्धार केलाय आता ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या गोष्टी हे सरकार करतं. 2004 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू. आम्ही त्यांच्याकडनं वीज बिल घेणार नाही. तातडीनं यांना घोषणा केली वीज बिल माफ आणि त्यानंतर 0 अशा प्रकारचं रिडिंग घेऊन बिल दिले. लोकांना वाटलं
वीज बिल माफ झालं, लगेच लोकांनी यांना मतं दिले आणि मतं दिल्यानंतर निवडून आल्याबरोबर लोकांना बिलावर बिल बिलावर बिल बिलावर बिल आणि बिल भरलं नाही तर शेतकऱ्याचं डिस्कनेक्शन हे काम या सरकारनं केलं। आता महायुतीने घोषणा केली आम्ही विजेच्या दरात कपात करू, लागलीच या लबाडांनी घोषणा केली आम्ही 20% कपात करू, पण ही 20% कपात नाही मित्रांनो। 8 महिन्याकरता नोव्हेंबर महिन्यापर्यंत MERC ने लावलेले सरचार्ज हे कमी करणार आणि त्या माध्यमातून आम्ही वीज कपात केली आहे म्हणून सांगणार आणि निवडून आल्याबरोबर पुन्हा त्या ठिकाणी विजेचे बिल आपल्याला भरावे लागणार। महायुतीच्या नेत्यांनी घोषणा केली आहे त्या ठिकाणी वीज कपात आम्ही करू, मग ती या ठिकाणी आपल्या हातमागाची असो, यंत्रमागाची असो, घरगुती असो, ती सगळी वीज कपात करू, पण ती वीज कपात करताना अनुदान देणार नाही। वीज कंपन्यातला भ्रष्टाचार आम्ही बंद करू आणि भ्रष्टाचार जर वीज कंपन्यातला बंद केला, मी देवेंद्र फडणवीस तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो की एका दिवसामध्ये हा भ्रष्टाचार जर थांबवला 40-50% पर्यंत विजेचे दर कमी येतात। त्याच्याकरता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही। ज्यांच्या घरामध्ये हे तुमचे माझे बिलाचे पैसे चालले आहेत त्या पैशाचा ओघ जर थांबवला तर निश्चितपणे या ठिकाणी वीज बिल कमी होऊ शकतं। मित्रांनो आपल्या अनेक नेत्यांना बोलायचं आहे त्यामुळे मी अधिक बोलणार नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगतो, आता लढाईला सुरुवात झाली आहे आणि आपले सगळे नेते कसे आहेत, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची, पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची, अशा प्रकारचे वाघाचं नाव घेऊन या ठिकाणी आमचे नेते बसले आहेत। तुमचा समर्थन, तुमचा आशीर्वाद द्या, तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी, मग LBTचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, टोलचा प्रश्न असो, सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर निश्चितपणे आम्ही सोडवू, एवढंच या ठिकाणी बोलतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे नेते माननीय सुभाष देसाई। आपला दिलेला शब्द खरा केला। माननीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं की भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, ती एकत्र येण्याचं काम या ठिकाणी आपण मंचावर पाहतो, कारण आम्ही खऱ्या अर्थाने आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या अनुयायी आहोत। आणि म्हणून या निमित्ताने आता आपण सगळ्या आपल्या नेत्यांना ऐकणार आहोत। मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आज 30 जानेवारी महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे। खऱ्या अर्थाने काँग्रेस महात्मा गांधींना मानत नाही, तर महात्मा गांधींच्या चळवळीचा विचार घेऊन चालणारा हा महायुती आपल्या समोर आहे आणि त्यामुळे या महायुतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांच्यावर जाणाऱ्या सगळ्यांना आसमान दाखवायचं काम करण्याचा निर्धार या ठिकाणी करूया। एवढंच बोलताना माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस राष्ट्रवादी सावधान, आता शेतकऱ्यांची तोफ धडकते। राजू शेट्टी। या ठिकाणी आज होत असलेल्या महायुतीच्या महासभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असले या महायुतीचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते आदरणीय खासदार गोपीनाथजी मुंडे, RPIचे नेते खासदार रामदासजी आठवले, राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोदजी तावडे, शिवसेनेचे नेते सुभाषजी देसाई, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आशिषजी शेलार, दिवाकरजी रावते,
या शहराचे इचलकरंजी शहराचे आमदार सुरेशरावजी हळवणकर, मंचावर उपस्थित असणारे या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व माझे सहकारी आमदार, वेगवेगळे पक्षातले पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या भावांनो, आया बहिणींनो, माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी आमच्या सदाभाऊ खोतनं एक विनंती करतो की या महासभेच्या निमित्तानं एक खास भेट मी या महायुतीच्या नेत्यांना आणलेली आहे. मी त्यांना विनंती करतो, आमच्या शेतकऱ्यांचा आसोड उद्धवजी ठाकरे, मुंडे साहेब, आठवलेजी आणि महादेव जानकर यांना द्यावा. पुढे 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 या जरा. पुढे. सभा लवकर संपवायची आहे, थांबवा आता. हा बस, हे थांबवा त्याला जरा. अरे थांबवा त्याला. आता कशी सभा जिवंत झाल्यासारखी वाटली. हा मी महायुतीच्या नेत्यांना जो आसूड दिलेला आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड आहे. आणि त्याचबरोबर हे 14वे रत्न हे लक्षात ठेवा. आणि हे 14वे रत्न या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब यांना पिडणाऱ्या या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सन्मानानं विराजमान झालेल्या या दागी 11 मंत्र्यांना फटके मारण्यासाठी हा आसूड आम्ही तुम्हाला दिलेला आहे. कारण याने आमचे साखर कारखाने खाल्लेले आहेत, याने आमचे सूतगिरण्या खाल्लेल्या आहेत, याने आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँका खाल्लेल्या आहेत, याने आमच्या भूविकास बँका खाल्लेल्या आहेत, याने आमच्या पतसंस्था खाल्लेल्या आहेत, याने आमच्या शेतीमाल प्रक्रिया संस्था खाल्लेल्या आहेत, याने आमची धरणं खाल्लेली आहेत, याने आमची डोंगर खाल्लेली आहेत, याने आमची गायरानं खाल्लेली आहेत. आता खायला शिल्लक काय राहिलेलं नाही म्हणून वीज आणि कोळसा खात सुटलेले आहेत. आणि म्हणून यांना आता फटके मारायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यांना हा आसूड आम्ही दिलेला आहे, मोठ्या विश्वासानं दिलेला आहे. आमच्या विश्वासाला तडा जाऊ नये एवढीच या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं, कष्टकऱ्यांच्या वतीनं माझी कळकळीची विनंती आहे. विनंती अशासाठी या आता महायुतीचा एल्गार पेटला म्हटल्यानंतर हळूहळू ज्यांच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये आमची हयात गेले ते पवार साहेबच यात घुसतात की काय अशी शंका आम्हाला यायला लागली. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तेवढं पाप घेऊ नका. असं माझंच मत नाही तर या सगळ्यांचं मत आहे.
वजनदार नेता येऊन दे का आणखीन एक याच्यामध्ये. यांना जर तुम्ही घेणार असाल तर आम्ही लढायचो कोणाबरोबर, आम्ही तुरुंगात घालायचो कोणाबरोबर. अरे त्याने घोटाळे केले म्हणून तर आमची डोकी फुटले, त्यांनी घोटाळे केले, त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये आज आम्ही लढतोय. कारण त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांनी, मुंडे साहेब आपल्या बरोबर माझी नेहमी चर्चा होते की या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या जवळ असणाऱ्या या रेणुकाबाई शुगरनं गेल्या वर्षी 15 लाख टन कच्ची साखर परदेशातून आयात केली. ती अशा अटीवर आयात केलेली होती की आयात केलेली साखर 18 महिन्याच्या आत प्रक्रिया करून निर्यात करायची होती. पण या देशामध्ये साखरेचे भाव बरे दिसल्यानंतर त्यांनी ती साखर इथंच विकली, साखर निर्यात झाली नाही आणि म्हणून साखरेचे साठे पडून राहिले. आज साखरेचे दर पडतायत आणि संपूर्ण साखर उद्योग आज अडचणीत आलेला आहे. आणि त्याला अडचणीत आणणारा एका खासगी कंपनीसाठी संपूर्ण देशातला साखर उद्योग अडचणीत आणण्याचं काम केलं. पण साखर कारखाने साखर स्वस्तामध्ये विकतायत. आजची माझी बातमी आहे की 2400 रुपये क्विंटलला साखर विकतायत. म्हणून गोरगरीब लोकांना साखर स्वस्तामध्ये मिळते अशातला भाग नाही. ज्या इचलकरंजीमध्ये आम्ही बसलोय, इथून 10-12 किलोमीटर अंतरावर 5 साखर कारखाने आहेत. जवाहर आहे, पंचगंगा आहे, गुरुदत्त आहे, दत्त आहे, वारणा आहे, शरद आहे. दिला तर इचलकरंजीत येऊन पडेल. पण तरी सुद्धा तिथं कारखान्यामध्ये विकलेलं 24 रुपयाला विकलेली साखर इथं इचलकरंजीच्या शहरातल्या लोकांना काही 26 रुपयाला मिळत नाही. ग्राहकांना मात्र ते 32 आणि 35 रुपयाला घ्यावं लागतं. म्हणजे एका बाजूला ग्राहकांचे खिसे कापायचे उद्योग चालू आहेत, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना लुटायचे उद्योग चालू आहेत. आणि मग हा मधला पैसा कुठं चाललाय, तर हा मधला पैसा कुठं चाललाय हे जर बघायचं असेल तर वायदे बाजारामध्ये साखरेचे भाव कोणी पाडले याचा शोध घेतला तर आपोआप त्याचा शोध लागेल. जयंत पाटलापासून आर पाटलांच्या पर्यंत सगळे म्हणतात की हा राजू शेट्टी सहकार मोडीत काढायला निघालेला आहे. मी सहकार मोडीत काढायला निघाला नाही तर यांच्या घशात जाणारा सहकार वाचवायला निघालेला आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये दुखतंय. आणि आम्ही तुम्हाला आमच्या आया बहिणीने दागदागिने घाण टाकून कर्ज काढून पोटाला चिमटा घेऊन उभा केलेले हे सहकारी साखर कारखाने असे सहजासहजी पचवून देणार नाही. तुम्हाला उलट्या करायला लावू, उलट्या. अरे आमच्या शेताला येणारं पाणी तुम्ही घोटाळा करून धरणं काढली, धरणातले पैसे काढले, कालवे काढले. आमच्या जमिनी अशाच पाण्याशिवाय तडपडत राहिल्या, जनावर पाण्याशिवाय तडपडत राहिले. या वर्षी उन्हाळ्यामध्ये या दुष्काळी प्रदेशामध्ये जनावर आमची टाचा खुडून खुडून मेले पाण्यासाठी. नुसतं जनावरच नाही तर माकडं सुद्धा पाण्यासाठी तडपडून मेले. मला खात्री आहे की आता हा जो काय मारुतीचा अवतार आहे तो यांच्या मानगुटीला बसल्याशिवाय राहणार नाही याची मला भावानो खात्री आहे. चारा छावण्यामध्ये घोटाळे केले, पशुखाद्यामध्ये घोटाळे केले, एमएससीबी साठी लागणाऱ्या विजेच्या दरामध्ये घोटाळे केले. मी दर आणलेले आहेत मुद्दा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायला. महाराष्ट्रामध्ये विजेचा दर आहे 8 रुपये 30 पैसे प्रति युनिट. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये दर आहे 5 रुपये 50 पैसे प्रति युनिट. का उद्योगधंदे बाहेर निघाले? आज दुपारी कोल्हापुरातील काही उद्योजक महायुतीच्या आमच्या नेत्यांना भेटायला आलेले होते. ते
ते म्हणाले आम्ही निघालो इथून बाहेर, आमचं महाराष्ट्रावर निश्चिम प्रेम आहे, ही माती आम्हाला सोडवत नाही, पण आम्ही इथं कसा धंदा करणार? एका बाजूला वीज मिळत नाही, कर्नाटकच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये युनिटला 3 रुपये जास्त देतात, आणि त्यातून समजा जरी वीज आम्ही धंदा उभा केलाच तर इथं इचलकरंजीमध्ये काही लोक असे आहेत की ते येऊन गुंडागर्दी करतात आणि सांगतात आम्ही सांगेल ती माणसं घेतली पाहिजेत. फक्त एक साखर उद्योग संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करू शकतो. आज एका सिलेंडर साठी आमच्या महिला भगिनींना मोर्चे काढावे लागतात, ते काढायची गरज भासणार नाही, कारण 12,000 कोटी रुपये नुसता आम्ही या इथेनॉलच्या माध्यमातून ग्राहकांचे वाचवणार आहोत. आणि अशा प्रकारची धोरणं राबवायला पाहिजेत, पण ते राबवण्याच्या ऐवजी यांना घोटाळ्या मागून घोटाळे करायचे. राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांचा कारभार ठप्प झालेला आहे. शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही, कर्ज मिळत नाही, आणि त्याच्या या बुडवणारे कोण? तर एका मागोमाग एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेते या बँका बुडवण्यामध्ये पुढे आहेत. सदाभाऊ खोतांना अटक झाली. कुठल्या मुद्द्यावर अटक झाली? की त्यांनी एका बचत गटाला 4.5 लाख रुपयाच्या गायी खरेदी करण्यासाठी त्यांच्या डेअरीचं हमीपत्र दिलं, म्हणून ते कर्ज वसूल झालं नाही. म्हणून सदाभाऊंना जर अटक होत असेल तर मग मला प्रश्न विचारायचा आहे, आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कागल शाखेत 10 वर्षापूर्वी 2,86 लाख रुपयाची हात शिल्लकच गायब झालेली आहे. आरोपी आहे हसन मुश्रीफ. पुतणे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवायला सगळ्यात पुढे आहेत. की आमचे हे शिवसेना आणि भाजप म्हणजे हे 2 आमचे अनुभवी बैल आहेत. आणि 2 नवीन आले आता, कुठले? आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी, ही 2 खोंड नवीन आली. आणि राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपीआय ही 2 खोंड आले, आणि मी शेतकऱ्याचा नांगर घेऊन मागा आलेलो आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र नांगरून या महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तण काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सगळी जमीन पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. व्यापाऱ्यांनी त्यांना 11,000 रुपयाचा चेक आणला, ते देत आहेत. आरपीआयचे नेते रामदास आठवले बोलण्यापूर्वी मान्य उद्धवजी आणि मान्य गोपीनाथरावजी त्यांचा सर्व आमदारांच्या वतीने सत्कार करणार आहेत. मी राजेश क्षीरसागरांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन महालक्ष्मीची मूर्ती त्यांना भेट द्यावी. निवडणुकीसाठी किती आहेत? युतीने दिलेला शब्द पाळला. रामदासजी राज्यसभेवर गेले, आम्हाला खूप आनंद झाला. या निवडणुकीसाठी मला 11,111 रुपयाचा निधी दिलेला आहे. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.